ऑनलाईन औषध विक्री, डीप डिस्काउंट पद्धती आणि बनावट औषधांच्या विक्रीविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या आवाहनानुसार बुधवारी देशभरातील 23 दुकानं बंद ठेवण्यात आली। या ठाण्यातही या बंदला प्रतिसाद मिळाला असून ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने आंदोलनाला पाठिंबा दिला। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानशाळ यांना निवेदन देत ऑनलाईन औषध विक्रीवरील नियंत्रण आणण्याची मागणी केली। डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय अँटीबायोटिक्स आणि शेड्यूल्ड ड्रग्सची विक्री होत असल्याने तरुणांवर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप यावेळी संघटनांनी केला। रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी रुग्णालयामधील औषध दुकान सुरू ठेवण्यात आल्याचं संघटनेने स्पष्ट केलं। यावेळी अध्यक्ष विलास जोशी, सचिव सुरेश भट, कोषाध्यक्ष रमेश चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने औषध विक्रेते उपस्थित होते। ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन बंद करा, 220 GSR जे आणलंय ते रद्द करा आणि डीप डिस्काउंट रद्द करा किंवा ज्या ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डरने आमचा धंदा होतोय ज्यामध्ये आमच्या रिटेलरला 18% आणि 20% मार्जिन मिळतो, एक तर हे मार्जिन वाढवून द्या किंवा DPCO रद्द करा। आमच्या ह्या मागण्या आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं, सरकारकडनं की सगळ्यात पहिला त्वरित हे ऑनलाईन फार्मसीचा जो नोटिफिकेशन आहे तो रद्द करावा, म्हणजे ऑनलाईन फार्मसी बंद करावा। आजच्या तारखेत तुम्ही ग्लोबली बघाल, अराउंड द वर्ल्ड कुठल्याही विकसित देशामध्ये ऑनलाईन फार्मसी हा प्रकार कुठेच नाहीये। OTC ड्रग्स वगैरे दिले जातात ओव्हर द काउंटरवाले, बाकी ऑनलाईन फार्मसी मेडिसिन कुठल्याही पेशंटला डायरेक्ट घरी पोहोचले जात नाही। त्याच्यामुळे आपल्याकडे पण लोकांच्या तब्येतीची काळजी असावी। लोकांना औषधं ऑनलाईन फार्मसीमध्ये मागवण्यासाठी ते कुठल्या माध्यमातून मागवतात, कुठल्या पोर्टलचा यूज करतात, त्याचे काय प्रिस्क्रिप्शनची काय ऑथेंटिसिटी आहे की नाही, कारण ऑनलाईन फार्मसीचे डॉक्टर्स पण असतात कन्सल्टिंग करायला। तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की ते कुठल्या स्टेटला आहेत कोणाला माहित नाही। ऑनलाईन फार्मसी जसं सुरेशजींनी सांगितलं की कुठलीही औषधं अँटीबायोटिक असू दे किंवा शेड्यूल ड्रग असू दे, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीची औषधं असू दे, ही सर्व ऑनलाईन मधनं दिली जातात। यामुळे तरुण वर्गाच्या मोठ्या प्रकारे हानी होते, आरोग्याची हानी होते। याच्याकरता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथजी शिंदे साहेब यांनी वारंवार केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला, परंतु त्याला यश आलेलं नाही। त्यामुळे अत्यंत नाईलाजाने आम्ही हा 20 मे बुधवार रोजी देशभरामध्ये जगन्नाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार बंद पुकारलेला आहे।